लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज. ओके. म्हणजे तुम्ही तुमचे जे स्टॉक्स असतात किंवा म्युच्युअल फंड असतात ते सुद्धा कोलॅटरल म्हणून देऊन तुम्ही त्याच्यावरती कर्ज काढू शकता. आणि ह्यात इन्व्हेस्टमेंट करणं इतकं सोपं आहे. दर महिन्याला आपण 2, 4, 5, 10,000 रुपये जरी का भरले तरी आपल्याकडे त्याची इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. आता EMI भरायची जी सवय आहे ती अख्ख्या देशाला लागलेली आहे. कारण अच्छा. काय अख्खा देश जे आहे ते पहिल्यापासूनच साहुकारांकडे पैसे देत गेलेला आहे. सो EMI भरायचं, पण ह्यावेळी EMI जे भरायचं आहे कर्ज फेडण्यासाठी नाही, ते आपल्या स्वतःच्या सेव्हिंग्स आणि वेल्थ वाढवण्यासाठी आपण EMI भरायचा. सो हा असा मोठा उपक्रम आहे जो आम्ही राबवतो आहे. बँकांचे रेव्हेन्यू स्ट्रीम्स जे आधी फक्त 2 होते ते आता त्याचे 15-20 रेव्हेन्यू स्ट्रीम्स झालेले आहेत. आता तसंच पतपेढ्या तशा वाढलेल्या नाहीयेत. आणि त्यांचे जे काही रेव्हेन्यू स्ट्रीम्स आहेत ते आता 2च आहेत. एक म्हणजे मेंबरशिप कोणी घेतली तर ते मेंबरशिप घेतात, म्हणजे काय, ते पैसे डिपॉझिट करतात, शेअर्स घेतात त्या अच्छा. पतपेढीचे. आणि दुसरं म्हणजे की जेव्हा मेंबर्स लोन घेतात तेव्हा मग ते लोनचे जे काही इंटरेस्ट येतो ती एक दुसरी रेव्हेन्यू स्ट्रीम झाली. पण ह्या पलीकडे काही रेव्हेन्यू स्ट्रीम्स नाही.